नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपला आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, सुखार्थः सर्वभूतानां मतः सर्वः प्रवृत्तयः म्हणजे काय? तर जगातील सर्व प्राणी मात्र म्हणजे अगदी किड्या मुंग्यांपासून ते बुद्धिमान असलेल्या मनुष्यापर्यंत आपण सर्वजण सुख म्हणजे सुखासाठीच प्रयत्न करत असतो. तर मग हे सुख कुठलं? आरोग्यम परमम सुखम. आरोग्य हेच आपलं खरं सुख आहे. तुमचं जर आरोग्य नीट असेल तरच तुम्ही धर्म, अर्थ, काम, मोक्ष तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही प्रचिती घेऊ शकता. त्यामुळे आपलं आरोग्य नीट ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तर मग आपल्याला आजार होऊ नयेत यासाठी काय आपण करायला हवं आणि हे आजार जे आहेत हे कुठल्या दोन मुख्य कारणाने होतात, आयुर्वेद काय म्हणतो या संदर्भात हे थोडक्यात पाहूया. तर आजाराचं मुख्य कारण म्हणजे रोगाः सर्वे अपि मंदेग्नो म्हणजे आपल्या शरीरातील असलेला मंद अग्नी. म्हणजे काही कारणाने तुमच्या जर शरीरातला अग्नी, जाठर अग्नी जर बिघडला असेल तर त्यामुळे तुम्हाला आजार उद्भवण्याची शक्यता आहे. तर मग यामुळे मंद अग्नी म्हणजे काय? तुम्ही खाल्लेलं जर पचत नाही आहे किंवा तुमचं जेवण वेळेत नाही, यामुळे तुमचा अग्नी बिघडू शकतो. किंवा तुम्ही म्हणजे बाहेरचं खूप खाल्लं आहे, नॉनव्हेजचं प्रमाण खूप अतिप्रमाणात आहे आणि त्या प्रमाणात तुमचे कष्ट देखील नाही आहेत, फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमच्या कमी आहेत. त्यामुळे काय होईल? तुमचं अन्न नीट पचणार नाही. यामुळे काय होईल? तुमचं पोट फुगणे, गॅसेस, ॲसिडिटी, अपचन किंवा मलावष्टंभ म्हणजे पोट साफ न होणे किंवा संडासला कडक होणे, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्हाला दिसतील. आणि नंतरच्या अवस्थेमध्ये म्हणजे हेच जर तुमचं कंटिन्यू सातत्याने जर हे असेच चालत राहिलं तर पुढे जाऊन तुम्हाला मूळव्याध म्हणा, अल्सर म्हणा, कोलायटिस यासारख्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आपल्याला मग हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करायला हवं? तर तुमचा अग्नी नीट ठेवायचा आहे तुम्हाला. मग हा अग्नी नीट ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तुमचं पचन नीट ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर मग ही जी आपली दिनचर्या आहे ही तुम्ही फॉलो केली पाहिजे. रोजची जी आपली रुटीन दिनचर्या आहे ही तुमची अगदी वेळेत व्यवस्थित असली पाहिजे. मग ती कशी असावी? तर ती अगदी निसर्गाच्या घड्याळाप्रमाणे असावी. निसर्गाचं घड्याळ म्हणजे कसं? तर अगदी सूर्य जसा सकाळी उगवतो त्यानंतर त्याचं 12 वाजता तो अगदी प्रखर अवस्थेत असतो आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये दिवस मावळतो, सूर्याचा जेव्हा अस्त होतो. तर ह्या आपलं जे निसर्गाचं जे हे क्लॉक आहे, हे जे घड्याळ आहे, तर ह्या घड्याळाप्रमाणे जर आपण आपल्या शरीराला देखील ठेवलं तर आपल्याला बऱ्यापैकी आजारी आपण पडण्याचं प्रमाण हे कमी होणार आहे. मग कसं? तर सूर्य उगवायच्या वेळेला म्हणजे तुमचं जेवण हे ह्या वेळेला असावं. सकाळच्या वेळेत तुमचं म्हणजे मुख्य 2 वेळा जेवण असावं. सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळचं जेवण हे मुख्यतः 7च्या आत असावं. तर हे आपण फॉलो केलं पाहिजे. तर त्यामुळे आपलं आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे. तुमचं जेवण वेळेत असलं पाहिजे. भूक असली तरच तुम्ही खायचं आहे. बाहेरचं अतिप्रमाणात जंक फूड, अति मसालेदार, अति तळलेले पदार्थ हे तुम्ही टाळायचे आहेत. आणि तुमच्या प्रकृतीनुसार म्हणजे वात, पित्त, कफ ह्या प्रकृतीनुसार जर तुम्ही तुमचा आहार ठेवला, तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण तसं असेल, तुमची झोप कशी आहे म्हणजे आहार आणि निद्रा ह्या दोन्ही गोष्टी पण खूप महत्त्वाचं आहे. तुमचं डाएट कसं आहे, तुमची झोप कशी आहे, तुम्ही रात्री जागरण करताय का, किमान रात्री तुम्ही 10-10:30ला झोपण्याची तुमची सवय असावी. विशेषतः पित्त प्रकृतीच्या लोकांनी तर 10 ते 2ची झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. 10 ते 2ची जर तुम्ही झोप घेतली तर रात्री 10 ते 2ची जर तुम्ही झोप घेतली तर तुम्हाला पित्ताचे आजार हे कमी होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये BP म्हणा किंवा इतर जे काही रक्तासंबंधितले जे आजार आहेत ते कमी होण्याचं प्रमाण देखील कमी होणार आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आजार होण्याचं म्हटलं तर एक कारण आहे मंद अग्नी. दुसरं कारण आहे आजार होण्याचं ते म्हणजे रोगाः सर्वे अपि जायन्ते वेग उदीरण धारणेहि. याचा अर्थ काय? तर आपण बऱ्याच म्हणजे आजच्या या धावपळीच्या युगामध्ये कामामध्ये आपण व्यस्त असतो.
म्हणजे काम करत असतो आणि आपल्याला तहान लागली आहे, भूक लागली आहे हे आपल्याला समजत नाही आणि ते आपण पुढे पुढे ढकलत जातो की हां मला तहान लागली आहे, पण मी आता उठून तिथं जाऊन पाणी कसं घेऊ, तर म्हणजे मी हे एवढं काम आटपून किंवा हे करून मी नंतर पाणी पिईन. तर म्हणजे तुमचं शरीर सांगते की तुम्हाला तहान लागली आहे बाबा, तू पाणी पी, पण आपण तसं करत नाही. तुम्हाला भूक लागली आहे, तुम्हाला शरीर सांगते की तुला भूक लागली आहे, तू जेवण कर, तुझी जेवणाची वेळ झालेली आहे, पण आपण काय करतो, ते जेवण करत नाही. किंवा आपल्या पोटात आधीच अन्न असतं, आपल्याला भूक लागलेली नसते, पण आपण उगीचच वेळ झाली म्हणून किंवा भूक लागली म्हणून किंवा बाहेर पार्टीला गेलो आहे आणि जेवण केलं आहे, सगळ्यांनी आग्रह केला आहे म्हणून बरोबर सारखं नेहमी खात राहिलं. तर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्याच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी महिला वर्ग जिथे काम करतो त्या ठिकाणी जर टॉयलेट बाथरूमची सोय नसेल तर महिला या लघवीला म्हणा किंवा मूत्रवेगासाठी जाऊ शकत नाहीत किंवा जात नाही, अडवून धरतात तो वेग, तर हे देखील चुकीचं आहे. किंवा मग म्हणजे आपल्याला मूत्रवेगाची इच्छा आहे पण आपण ते जात नाही, हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे की जे आपल्याला शरीर सांगते ते आपण फॉलो केलं पाहिजे, ते न टाळणं. म्हणजे तुम्हाला वेगाची इच्छा आहे, भूक लागली आहे, तहान लागली आहे आणि तुम्ही करत नाही आहात आणि भूक नाही, तहान नाही तरी पण ती गोष्ट तुम्ही सारखे करताय, म्हणजे उगीच तहान नाही तरी पाणी पिणं चांगलं असतं म्हणून खूप पाणी प्यायचं, तर हे देखील चुकीचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे आपलं जे शरीर सांगते त्याप्रमाणे आपण ती गोष्ट फॉलो केलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला सकाळी तुम्ही मलवेगासाठी प्रवृत्त व्हायला हवं आहे, तर तुम्ही जात नाही. म्हणजे का, तर आपण उशिरा उठतो. सकाळी तुम्ही जर 6च्या आतमध्ये उठला तर पहाटेचा 6पर्यंतचा जो काळ आहे हा वाताचा काळ आहे आणि या वेळेमध्ये तुमचं पोट हे खूप चांगल्या पद्धतीने साफ होतं, पण आपण उठतच नाही त्या वेळेमध्ये. तर मग हे न उठल्याने काय होईल, ते मल जो आहे तो तसाच त्या ठिकाणी पडून राहणार आहे आणि हे खूप महत्त्वाचं कारण आहे आजार होण्यासाठी. त्यामुळे काय होईल, आपल्या शरीरामध्ये टॉक्सिक जे त्याचे पदार्थ आहेत, टॉक्सिक सबस्टन्स हे वाढत जातील आणि त्यामुळे आपण आजारी नक्की पडू शकतो. त्यामुळे वेळेत टॉयलेटला जाणं. आणि बऱ्याच लोकांना अशी म्हणजे विशेषतः अशी सवय असते अशा लोकांना की मुद्दामून फोर्सफुली बळजबरी उगीचच लघवीला किंवा टॉयलेटला जोर काढून बसणं, तर हे देखील चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला आली असेल तरच तुम्ही जा किंवा नसेल आली तर नका जाऊ, पण आली असेल तर जा. बळजबरी बळपूर्वक कुठलीही गोष्ट करायची नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला आजार होण्यासाठी. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील असे आशा करते आणि तुमचं पचन नीट राहावं, स्वतःचा अग्नी नीट राहावा आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगांचं जे धारण आहे, उदिरण आहे, हे दोन्ही गोष्टी तुम्ही करणं टाळावं आणि स्वतःला आजारी पडण्यापासून रोखावं, स्वतःचा बचाव करावा, स्वतःची काळजी घ्यावी. तर ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की शेअर करा आणि आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा. थँक्यू.